खंडणी विरोधी पथकाने आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या। ठाणे शहर गुन्हे शाखेची कारवाई, 7 जणांना अटक। खासगी कॅब कारने जाणाऱ्या महिला प्रवाशीला अडवून तिच्याकडून 12,29,000 रुपये लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। ठाणे शहर गुन्हे शाखेने कौशल्यपूर्वक तपास करत या गुन्ह्याचा उलगडा केलाय। या प्रकरणी 7 जणांना अटकही झाली आहे। त्यांच्याकडून 3 वाहने, अग्निशस्त्र, गावठी कट्टा, 1 जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन असा एकूण 21,97,611 रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केलाय। सुनीता सिल्वराज पिल्ले या कॅबने मुंबई येथे जात असताना रावोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी त्यांची गाडी थांबवली। त्यानंतर त्यांना धाक दाखवून सीटवरील 2 बॅग, त्यामध्ये 50,000 सौदी रियाल अर्थात भारतीय चलनातील 11,29,000 रुपये आणि भारतीय चलनातीलच 1,00,000 रुपये असे एकूण 12,29,000 रुपये रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला। त्यानंतर सौ सुनीता यांनी तत्काळ रावोडी पोलीस ठाणे गाठले आणि गुन्ह्याची तक्रार नोंदवली। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून रावोडी पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाने एकत्रित तपास सुरू केला। अखेरीस तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारामार्फत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर मोहित हेमंत हिंदुजा, वरुण नरेश होटवाणी, रोहन सतीश रेडकर उर्फ बाबू, स्वप्नील दिलीप ससाने उर्फ बाबूराव, अनवर सुबानी शेख, 5ही राहणार उल्हासनगर आणि नीता विष्णू मनुजा उर्फ भक्ती राहणार कल्याण तसंच विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। या 7ही संशयितांना न्यायालयात हजर केलं असता सर्वांना 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे या गुन्ह्याचा तपास करतायत। पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे तथा खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 2 गुन्हे राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडनीस, विजय कुमार राठोड, सुभाष तावडे, संजय बाबर, संदीप भोसले, दीपक गडगे, आशिष ठाकूर, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजित गायकवाड, शीतल पावसकर, रवींद्र हासे, अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, संतोष वायकर, मयुरी भोसले, भगवान हिवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। लुटणाऱ्या आरोपींना अटक केलेली आहे क्राईम ब्रँचने, काय सांगत? 5 डिसेंबर रोजी रावोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या ठिकाणी रावोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्यामध्ये खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त PSI राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि 1 विधी संघर्ष बालक ताब्यात आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये 1 इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल आणि 1 गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम 8.5 लाख रुपये रिकव्हर केलेली आहे। त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे। सर, यामध्ये 1 महिला आरोपीला उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते। आतापर्यंत प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे की आरोपींनी महिलेचा पाठलाग करून किंवा रेकी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला। कितीचा मुद्देमाल हस्तगत? हा जो मुख्य आरोपी आहे तो अटकपूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदनेवर इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड किंवा त्याच्याकडे गुन्हे दाखल आहेत याचा तपास सुरू आहे। 6 आरोपी अटक आहेत आणि 1 7वा विधी संघर्ष बालक आहे, तो देखील ताब्यात। सर, अजून काय आरोपी निष्पन्न होणार आहेत? अजून काही आरोपी निष्पन्न होतात तर किंवा या आरोपींनी या अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत।